अवघड आहे आमच्या रानादाचं, खरंच अवघड आहे बघ सगळं. इथे 30-35 फुलके लाटून माझे हात दुखायला लागले आणि तुला तुझ्या काळजी रानादाची. अगं तेच तर, याच तर उट्ट काढशील की आता तू. छे, मी कशाला काढते? मी फार तर फार माझ्या बाबांना वाट बघायला लावली ना, त्याचं उट्ट काढेन. हा, पण लई बी त्रास देऊ नकोस त्याला, म्हणजे झालं. त्रास कुठे ग? मी काय त्याला 50 किलोची वजन नाही उचलायला सांगितली किंवा घाम पण नाही गाळायला सांगितलंय. मी त्याला फक्त मला काय आवडेल ना तेवढंच करायला सांगितलंय. काय? अगं इथंच तर गोम आहे सगळी. का? तू त्याला पाहिजे तेवढं कष्टाचं काम करायला सांग. पाहिजे तर अख्खं शेत नांगराय सांग, नाहीतर अशी पोतीच्या पोती ट्रक मध्ये भराय सांग. हे सगळं जमल त्याला. पण मेंदूला त्रास होईल असं जर काही सांगितलंस त्याला तर त्याचं कल्याणच झालं असं समज. त्याचा आणि बाई माणसाचा म्हणजे 36चा आकडा आहे. फुलक करून करून जसं तुझा हात दुखायला लागलं ना, तसं विचार करून करून रानादाचा मेंदू दुखायला लागल. तुला फारच काळजी आहे तुझ्या रानादाची. पण मला वाटतंय की ह्या वेळेला तो शोधून काढेल मला काय हवंय ते. मला सांग की तुला काय पाहिजे ते. मला तरी काय माहितीये. आ? म्हणजे तुला काय पाहिजे तुलाच माहित नाही, मग रानादाला कसं कळणार? अगं मला काय कुठली वस्तू किंवा गिफ्ट नकोय ग. तुला माहितीये रेणू, मला पहिल्यांदा असा मित्र मिळाला ज्याचं शरीर असं डोंगरा एवढं आहे पण मन अगदी फुलासारखं आहे. जो इतका भोळा आणि निरागस आहे, त्याला चक्के पंजेच कळत नाही, फक्त चांगुलपणा कळतो. आणि त्याच्या या मूलपणाचं ना मला फार कौतुक वाटतं. असं का बघतेस? तुझ्यात झालेला बदल बघायला लागले. गप ग. एवढंच कौतुक आहे ना तुला रानादाचं, मग त्याला कोड्यात का पाडतीस एवढं? अगं मित्र म्हणून जराशी गंमत केली म्हणून काय बिघडलं? त्यानं ना माझा राग घालवण्याकरता काहीतरी जगावेगळं करायला हवं, ज्याचा मी कधीच अनुभव नसेल घेतला, जे सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं असेल. अशी अपेक्षा आहे माझी. बघू तुझ्या रानादाला जमतंय का? एवढा हुशार नाही का आमचा रानादा. आणि तूच म्हणतेस ना मग तो भोळा आहे म्हणून. त्याला नाही जमणार बघ. जमेल. लागली पैस? पैज? आणि तू? हो ठीक आहे, लागली मग पैस. पण जर हारलीस तर मात्र तुला गुराळ पार्टी करावी लागल. म्हणजे? अगं म्हणजे जिथं गुळ बनवतात ना तिथं असं मोठ्या कढईत उसाचा रसाचा उकळवत ठेवलेला असतो. त्याची काकवी बनल्यावर असली मजा येते ना ते खायला. आम्ही दरवर्षी जातोय तिथं. पोरं तर त्या उसाच्या रसात उसाची चिपाडं बुडवून बुडवून त्याचा पाक खात्यात. रात्रीचं शेकोटी भोवती बसून गरम गरम गुळ खायला लई मजा येते बघ. ए रात्री नको, आपण दिवसा जाऊ. अगं रात्रीच खरी गंमत असते. मग मी नाही येत, मला रात्रीची खूप भीती वाटते. का ग? आणि डायरी लिहितीस तेव्हा? तेव्हा नाही वाटत काही, पण रात्रीची अशी ये जा नाही करत मी. अंधारात फार घाबरायला होतं मला. काय तू एवढं काय घाबरायचं त्या रात्रीला? आता नाही जमत मला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.